नाही, हे सगळं पुन्हा लोककलेचं देण आहे. त्याला आम्ही जुन्या ह्याच्या दादू इंदुरीकर, काळू बाळू या सगळ्यांच्या ज्या घटना ऐकायचो. दादू इंदुरीकरांचा कधीच एक वग असा असायचा की आज जे काय वाचले, भले दादा कोंडकेंचं इच्छा माझी पोरी करा होतं त्या काळात. आज जे पेपरला बातमी आली, त्या पेपरच्या बातमीचं राजकारण ते शोधायचे आणि ते त्यांच्या त्या गोष्टीमध्ये असं घेऊन यायचे की ते वाटलंच नाही पाहिजे की हे या संहितेच्या बाहेरचं आहे. आणि महाराष्ट्राच्या रसिकांची प्रेम करण्याची एक अशी पद्धत ठरलेली नाहीये. त्यांना कुठल्या क्षणाला कुठली गोष्ट आवडून जाईल हे सांगता येत नाही. ते ज्यावेळेस माहीत असतं की आता आपण ज्या गोष्टीकडे जाणार आहे त्या गोष्टीला 12 वाटाने मन पळणारं कुठला एखादा रिप्लाय कधी येईल सांगता येत नाही. त्यावेळेस ते होऊन जातं की अशा असंख्य गोष्टी वाचनात आलेल्या आहेत, पाहण्यात आलेल्या आहेत, लोकांच्याच निरीक्षणातून आल्या आहेत की जे असं होतं, अच्छा ह्या गोष्टीला आता आपल्याकडून जो काही रिप्लाय अपेक्षित आहे तो याच पद्धतीचा असावा. हे डोक्यात येण्याच्या आधी एखादी गोष्ट त्या क्षणी घडून जाते आणि ते वाटतं अरे हा म्हणजे ते असं म्हणू शकतो की ते आख्यानासोबतची नाळ आहे लोकांसोबत, की मलाही माहिती आणि त्यांनाही माहिती की एखादी गोष्ट त्या पद्धतीने त्यांच्यासोबत कशी पोहोचणार आहे माझ्याकडून आणि माझी त्यांच्यासोबत. मला वाटतं एवढाच भाग आहे त्याच्यात. नाही पण त्याच्यात ईश्वर, तुम्ही तुमच्या प्रश्नोत्तरातनं सुचलेला हा प्रश्न आहे. कधी कधी सामाजिक भाष्य करणं आज मोठ्या मोठ्या कलाकारांना जमत नाहीये. मोठ्या मोठ्या कलाकारांना आज सामाजिक भाष्य करणं जमत नाहीये. सगळेजण पडद्याआड जातात. अशा वेळी जेव्हा मराठीची चळवळ सुरू होते, मी हा पूर्णपणे अराजकीय प्रश्न विचारतोय, त्यावेळेस तुमच्या 2 कॅरेक्टर्समधलं जे संभाषण होतं, जे इन्स्टा स्टोरीवर खूप व्हायरल झालं, सगळ्यांनी आपली इन्स्टा स्टोरी ठेवली होती, भीती नाही का वाटत? कारण लोककलाकार म्हणून बिरुद लावणं सोपं आहे, संगीतातलं तुम्हाला ज्ञान असतं, पण सामाजिक भाष्य करणं, एकनाथांपासूनची परंपरा आहे. अण्णाभाऊ साठेंचं तू मगाशी नाव घेतलं, खास करून महाराष्ट्रासाठी किंवा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती. आजच्या काळात जेव्हा सगळे थोर कलाकार पडद्याआड जाताना तुम्ही ते सामाजिक भाष्य करण्याची परंपरा कशी जपताय? नाही, मुद्दा त्या मराठी भाषेचा आहे आणि जिथे मग माझ्या जडणघडणीत किंवा जे जिल्हा परिषद म्हणून मराठी शाळेमधून शिकून आलेत, आता थोडं बाह्य बोलतो की मराठी भाषा ही जगवली ती फक्त मी जी पाहिली ती ग्रामीण लोकांनी. आता साधा आहे, आजी समोर जर 2 भावंडांची भांडणं झाले, एक लहान आहे एक मोठा आहे, तिचा शब्द असा येतो मोठ्याला, तो नेणताय ना तुला कळू नये, तू मारू नको त्याला. हा नेणता शब्द कुठून येतो? आम्ही आता ज्या भागात लई हा शब्द आमच्याकडे लई आहे, हा लई शब्द कुठून येतो? एखाद्या बांधावरच्या माणसाला, शेतकऱ्याचे सगळे संपन्न झाले, त्याला जाता जाता कधी विचारून जा काय कसं आहे आता, काय गोमटं केलं देवाने माझं, हा गोमटा शब्द कुठून येतो? व्यावहारिक भाषेत, प्रमाण मराठी भाषेत असे किती साहित्य कुरलेत की जे या शब्दांची एक ओंजळ घेऊन आता साहित्य फुलवता येत नाहीत ना. मग पुन्हा भाषेचा वाद करताना ज्यावेळेस तुम्ही एवढी 1,500-2,000 हजार वर्षाच्या परंपरेला छेद देण्याचं एखादं काम करता, संस्कारावरच घाव घालता, त्यावेळेस मग असं वाटतं की नाही, मग आत्ता जर आपल्या हाती हा रंगमंच दिलाय, आपल्याकडून जी अपेक्षा केली आणि घाबरायचा आणि त्याचा मुद्दा येतच नाही. खरंच ज्यावेळेस एखादी गोष्ट सातत्यानं लोकांच्या पचिनी पडलेली असते, ती विरुद्ध अंगाने सांगितल्यानंतर लोकसुद्धा त्याच्यावर विचार करतात आणि तो विचार माझ्याही मनात होता की आत्ता जी गोष्ट बोलून जाणार आहे कदाचित त्याचा पक्षाशी संबंध लावतील, दुसऱ्या पक्षाच्या विरुद्ध बाजूने धरतील, ते काही धरतील. माझं मन आणि आख्यानाचं मन आता काय सांगतंय, हा केवळ मुद्दा मराठी भाषेचा आणि त्या जिल्हा परिषद मराठी शाळांचा आहे. त्याच्यामुळे आम्ही तो मूळ मुद्दा धरतानाच तो होता. आणि कधी कधी असं वाटतं की इतर भाषांची सक्ती होण्यापेक्षा त्या जिल्ह्यातली उगमास आलेली बोली भाषा सक्तीची कराना, ते साहित्यिक आणि कवी तरी जगतील. त्याच्यामुळे तो हट्ट आहे की ते ओळखा आधी, मग इतरांना तर आपण अतिथी देवो भव म्हणून फार ओंजळीत घेतलेलंच आहे, त्यांना कधी नकार नाहीये. लोककलेचे प्युरेस्ट फॉर्म तुम्ही आणण्याचा प्रयत्न करताय आणि तुम्ही मुळात म्हणता की लोककलेचा राणीचा तुम्ही सन्मान करताय, तिला समोर आणताय आणि यातला सगळ्यात छान फॉर्म म्हणजे लावणी. पण ती लावणी पण तुम्ही अशा पद्धतीने मांडली आहे, ती कधी आम्ही लावणी म्हणलं की जे टन 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 जे सुरू होतं, पण तिथं लावणी जी सुरू होती ती खूप वेगळ्या पद्धतीने होती. त्याबद्दल आम्हाला ऐकायचं आहे. नाही, मुळात महाराष्ट्राच्या लावणीचा इतिहास जो आता पाहिला जातो तो नाही की जिथे पाठपोट उघड ठेवून फक्त पायात घुंगरं घालून जो लावणं, तो नाहीच आहे कधीचा. आम्ही त्यामुळेच आख्यानात म्हणतो की लावणी म्हणजे शृंगाराचं शास्त्र आहे आणि कामजीवनाचा अध्यात्म आहे. त्या लावणीमध्ये ज्या पुढची गोष्ट होती की आत्ताची शब्द आणि त्यावेळीची शब्द परंपरा याच्यात हे जमीन आसमानचा फरक आहे. की पहिल्या या लावणीमध्ये आम्ही होनाजी आणि बाळाचं उदाहरण देतो की ज्याच्यात पेशव्यांच्या दरबारात त्यांनी रागदारीत लावणी लिहिल्या आहेत आणि त्या बाळाने गायल्यात.
त्या होत्या माऊलींचं जे वीराणी आपण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर प्रकरण येतं त्यातील, किंवा भागवतातल्या एकनाथांच्या गवळीमधली शब्द परंपरा होते. एवढं समृद्ध असलेलं वाङ्मय लावणीसाठी, आणि जिथे बाईच्या मनाला ओठांनी बोलायची चोरी आहे, तिथं पुरुष असो, ज्ञानोबा उत्पात यांचं नाव घेईल, किंवा बाई असो, यांनी ते लावणीच्या माध्यमातून समजावून सांगावं. आणि ही लावणी आत्ताच्या या काळात एवढी बरबटलेली आणि नको असणारी, म्हणजे थोडक्यात ती डान्स बारकडे वहिवाट करणारी जी दिसायला लागली, तेव्हा असं वाटलं होतं की ही लावणी नाहीये. मुळात पुन्हा तेच आहे की मी जामखेडवरून येत असल्यामुळं मी खूप आधी लावणीचं खरं रूप पाहिलेलं आहे. मला 6 शृंगारात नटून थटून, आणि त्याला तोच पुन्हा रूपक यायचं की घरंदाज बाईच्या संस्कारांना एक रूप असणारी लावणी ती महाराष्ट्रात घडत होती. मग एवढी सगळी समृद्ध परंपरा असलेली लावणी आजही अशी ऐकताना आणि हे करताना ती काय वाटली याचं कुणी विचारू नये. काही म्हणजे ऐकून काय वाटलं हे विचारूच नये अशा वेळेला. माझं म्हणणंच ते की बापाने लेकीसोबत बघावी, आईने लेकासोबत बघावी, 2 सख्या बहिणी बसाव्यात, भाऊ बहीण बसावेत, आणि ते मनमुराद तिने त्या लावणीचा आनंद लुटला. ती लावणी आहे खरी महाराष्ट्राची. आणि म्हणून आम्हाला ते प्रामुख्यानं वाटतं. म्हणून त्या लावणीबद्दल बोलताना मग त्या लावणीच्या सगळ्या परंपरेची आणि इतिहासाची नोंदणी करताना आम्ही तिथे येतो. आणि शृंगार हा म्हणतो तसं तो देवालाही चुकलेला नाही. हरिपाठ घ्या, ज्ञानेश्वरी वाचा, सगळ्या देवांची वर्णन हे शृंगारांनीच नटलेले आहेत. आणि तोच खरा शृंगार हा लावणीचा शृंगार आहे. आणि त्याला म्हणून एक मुखी असलेली भावना जी बाईचं मन कधीच बोललेली नाही, ते आमच्याकडे अनुजा गाते खरे तर ती. आता या निमित्ताने तुम्ही तो प्रश्न विचारलाय, तर आम्ही आज आमच्याकडूनही तिला विनंती करतो की ती लावणी होऊन जाऊ.